नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश यादव. नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आहे आपल्या शेतीच्या प्लॉटमध्ये. तर याचा विषय काय, तर आज आपल्याला एक स्प्रे घेणार आहे. तर तो स्प्रे कोणता आहे, तर तो स्प्रे आहे कीटकनाशक प्लस बुरशीनाशकचा. तर काय झालं, थंडीमुळे आता या दिवसामध्ये काय होतं, सर्वच पिकांवरती काळा माव्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. तर तो काळा मावा आता याच्यावर यायला सुरुवात झाली, हे ठिकठिकाणी दिसायला चालू झालं. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, तर एक साधा हात किंवा म्हणजे कमी प्रमाणात आपण काय करणार आहे, त्याला एक स्प्रे देणार आहे. स्प्रे देणार आहे त्यासाठी काय काय करणार आपण, तर आपल्याकडं आज आपण जे घेणार आहे ते टाटाचं आपण काय केलं आहे, सेंट्रोमापिड 20% SP आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक आहे तर ट्रायसेप. तर याच्यासोबत दुसरा एक कॉम्बिनेशन आहे टाटा मिडा व M45 जरी घेतलं तरी चालते. आता काळा मावा हा सगळ्याच पिकांवरती यायला चालू झालेला आहे. आता खाली गव्हाचाही शेजाऱ्याचा प्लॉट आहे, त्याच्यावरही काळा मावा दिसायला चालू झाला आहे. आणि बाकीची जी काही पिकं असतील, हरभरा असेल किंवा दुसरे अन्य इतर पिकं आहे, तर त्याच्यावरही दिसायला चालू झाले. तर ठीक आहे, त्याचा काही विषय नाही. तर आता याचं प्रमाण कसं आहे, हे दोन्ही पण आहेत, ते दोन्ही आहेत प्रति लिटर 1-1 ग्रॅम प्रमाणे घ्यायचे आहेत आणि त्याचं स्प्रे करायचं आहे. आता याला काय होतं, याचं प्रमाण जरी जास्त झालं तर याची पानगळ व्हायला चालू होते. त्याच्यामुळे याचं प्रमाण आहे ते बरोबर व्यवस्थितच घ्यावं लागतं. थोडं कमी झालं तरी चालेल, आणि इतर पिकासारखं जरी जास्त झालं तर ते चालत नाही. तर झाडाची काय होते, पानगळ व्हायला चालू होते. तर ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद.